हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर घराच्या बाबतीत तुमच्या सगळ्यांचे खूप खूप छान आशीर्वाद, प्रेम सगळ्या गोष्टी मिळतात आणि स्पेशली तुम्ही मंदिराला सगळ्यांनी खूप सगळ्यांना आवडलं. आणि माझं खरं सांगायचं तर जे घराचा जो विचार होता तो मंदिरामुळेच होता की मला मंदिर मेन चांगल्या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित शिफ्ट करायचं होतं, मंदिर व्यवस्थित चांगलं बनवायचं होतं आणि त्यासाठीच माझी ही घराची संकल्पना होती. तर दोन्ही गोष्टी झाल्यात. पण खूप सारे प्रश्न आले. मी मागे जो मंदिराचा मेकिंगचा व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्ये मी तेवढं डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. आणि काय होतं ना की तुमच्या कमेंट्स येतात पण प्रत्येकाच्याच कमेंट्सला इंडिव्हिज्युअली उत्तर देता येत नाही किंवा तेवढं त्याच्यामध्ये एक्सप्लेन करता येत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की ज्यांना आवड आहे की ज्यांना असं छान मंदिर म्हणजे घरातलं जे देवघर आहे ते असं छान व्यवस्थित बनवायचंय तर त्यांच्या मनात बरेचसे काही प्रश्न आहेत. तर म्हणून म्हटलं की आज तुमच्या सोबत मी संपूर्ण मंदिराचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत, काही डिटेल्स आहेत की मी कशा प्रकारे काय काय काम करून घेतलंय तर ते मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर चला. तर मंदिराचे काय काय डिटेल्स जे सगळ्यांना हवे होते म्हणजे तुमचे जे प्रश्न होते की ताई मंदिर कसं बनवलंयस, किती हाईट आहे मंदिराची, किती विड्थ आहे, त्यानंतर तू काचा कशा लावल्यास, त्यानंतर ज्या घंट्या तू आणल्यास तर त्या कुठून आणल्यास, कितीला आणल्यास आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की किती खर्च आला तुला मंदिराला वगैरे. तर असे बरेचसे प्रश्न होते. बघा, खर्च सांगताना मी तुम्हाला ना डायरेक्टली सांगू शकली असती पण त्यामागे खूप सारी कारणं सुद्धा आहेत की तो खर्च तेवढा का आहे वगैरे. तर ते पण मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. तर मी विचार केला की मीच या गोष्टी तुम्हाला सांगण्यापेक्षा ज्यांनी माझं हे मंदिर बनवलंय याच्या आधी सुद्धा जे देवघर बनवलं होतं ना ते पण खूप साऱ्या लोकांनी म्हणजे जवळपास 100च्या आसपास मी म्हणेन की लोकांनी ते सेम टू सेम मंदिर त्यांच्याकडून बनवून घेतलं. आणि ती एक प्रकारची सेवाच आहे. मी तर म्हणेन की फक्त बिझनेस नाही, ती एक प्रकारची सेवा घडते आमच्या सगळ्यांच्याच हातून आणि तुमच्या आशीर्वादामुळे ते सगळं शक्य होतंय. तर मी आज त्यांना बोलवलंय ते म्हणजे की हे आहेत छोटेलाल विश्वकर्माजी आणि ह्यांनीच आमच्या घराचं सगळं जे फर्निचरचं काम आहे ते संपूर्ण ह्यांनी केलंय. जसं जसं म्हणजे त्यांचं मी लिटरली खूप डोकं खाल्लंय प्रत्येक गोष्टीमध्ये, सगळं काम करण्यामध्ये. कारण मला जसं हवं होतं ना तसं मी खूप मागे लागून केलं आणि त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन आणि खूप प्रामाणिकपणे सगळं काम तुम्हाला दिसेलच मी जेव्हा तुम्हाला घराची होम टूर वगैरे किंवा घर दाखवेन काही सेक्शन्स तर तेव्हा तुम्हाला कळेलच. तर आपल्याला जे कारागीर मिळतात ना ते आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या मनात काय चाललंय, मला कशा प्रकारचं काम हवंय ते ओळखून जेव्हा त्या गोष्टी करतात ना तेव्हा ती गोष्ट आणखीन छान होते. तर म्हणजे आज हा जो व्हिडिओ असेल ना तो थोडासा हिंदी आणि मराठी मिक्स येणार आहे कारण ते तुम्हाला हिंदीमध्येच एक्सप्लेन करतील. तो आप मुझे बताइए कि ये जो मंदिर अपना बना है तो इसमें क्या क्या स्पेसिफिकेशन है मंदिर का, कैसे किया है हमने ये सबसे पहली बात तो इसमें है कि आपका जो पहले वाला जो साइज है तो मैडम का पहले वाला साइज है वो बहुत छोटा था, बराबर, 5 बाई 2.5 का स्पेस में था। तो ये जो साइज था ये बहुत छोटा था। अभी जैसा इनका रिक्वायरमेंट मिला कि मतलब हमको बड़ा चाहिए, यहाँ स्पेस हमको बड़ा मिल रहा है तो उसके हिसाब से जैसा बोले उनके हिसाब से मैं ये 6 बाई 6.5 बाई 4 का इनको ये बाहर का फ्रेम बना दिया। बराबर। ये जो पाया हम लोग लगाए हैं ये वो मंदिर में पाया नहीं था पहला, अभी ये हम लोग एक्स्ट्रा मतलब ये करके थोड़ा लुक आए अच्छा, इसके लिए हम लोग ये ऐसा करके और ये मटेरियल जो यूज और ये जो मटेरियल है ये प्योर साग है। हाँ। ये जो भाग है पूरा ना, ये पूरा भाग ना ऐसा पूरा साग का है वो। हाँ, ह्याला एकदम महिरप बोलतात। उसके बाद खूप जणांनी विचारलं होतं की ताई हे काय आहे, तर ही महिरप आहे. तर ही एक डिझाईन मी बघितली होती आणि मला खूप आवडली होती तर म्हणून त्यांना सांगितली. पण मला ह्या गोष्टीची खात्री नव्हती की ती कशी बनेल आणि ती कशी दिसेल, पण त्यांनी एकदम परफेक्ट ती बनवून घेतली. याला दोन्ही साईडला बघा गजलक्ष्मी आहेत इथे आणि ही पानांची वेलींची अशी डिझाईन आहे आणि ती खूप सुंदर दिसते. म्हणजे मंदिर तुम्ही किती फर्निश बनवलं पण जेव्हा सागाचं लाकूड त्याच्यामध्ये मंदिरामध्ये येतं ना तेव्हा त्याचा जो लुक आहे ना मंदिराचा तो म्हणजे देवघराचा तो खूप वेगळा येतो.
और बताइए। अभी आगे का ये जो इसका प्रोसीजर है, ये जो हम लोग मटेरियल यूज किए हैं अभी अंदर का जो है, पहले इनका ये जो था ना, ये प्लाईवुड में था और ये पालिश में था। अभी हम लोग इसको क्या किया, पूरा सनमाइका यानी पूरा सनमाइके में इसको और मरीन प्लाई में बनाया हुआ है। और ये जो ग्लास जो है ये पोस्टेड ग्लास है। इनका जो ये घंटी का है, ये घंटी का इतना हमको जगह बोले कि हमको ऐसा ऐसा घंटी लगाना है, मैं ये जगह इनको बना दिया। घंटी तो खुद लाए हैं, वो बताएंगे खुद। उसके बाद ये साइड का जो है, जो राइट साइड में है अपना जो दिखने वाला है जो फेस, उधर इनका एक बारमेंट था कि मतलब इधर हमको मंत्र चाहिए करके, तो इधर हमने मंत्र बना के इनको दिया। तर हे खूप जणांनी विचारलं होतं की ताई तू एकच साईडला का लावलंस, तू बाकी याच्यावरती का नाही काही लावलंस। तर ते कसं होतं ना, कधी कधी आतून जेव्हा लाईट रिफ्लेक्ट्स होतात तर तेव्हा ते खूप जास्त बटबटीत वाटतं आणि मला असं सिंपल आणि सोबरच हवं होतं। तर म्हणून मी त्या बाजूच्या ज्या ग्लास आहेत त्या पूर्ण प्लेन ठेवल्यात आणि इथे फक्त आणि फक्त गायत्री मंत्र ठेवलाय की कोणी आलं डायरेक्ट हॉलमध्ये की त्याची पहिली नजर गायत्री मंत्रावरती गेली पाहिजे। तर त्यासाठी हा गायत्री मंत्र खूप सुंदर असा बनलाय, छान झालाय तो और ये जो पीछे का हमने किया है तो वो कौन से मतलब क्या पैटर्न में किया आपने, वो भी बताइए थोड़ा सा। अभी पहले तो अपना जो था वो एक्रिलिक डाले थे अपन। बराबर। अभी क्या किया हूँ, ये पूरा सनमाइका डाल दिया हूँ व्हाइट का। साइड से अपना ये प्रोफाइल लाइट डाला हूँ, थोड़ा लाइटिंग के लिए चाहिए था आपको, तो ये हमने पूरा प्रोफाइल डाल दिया हूँ। और ये जो टेबल है ये पहले वाले से डबल है, यानी ये 4.25 फुट का टेबल है। इसके अंदर इसमें डबल ड्रॉवर डाला हुआ है, आप देख सकते हैं। डबल ड्रॉवर डाला हुआ है। खूप विस्कळीत आहे कारण मी अजून ते काही ऑर्गनाइज केलेलं नाहीये। आणि ही पण प्लेट जी बनवली आहे ना ती बघा, हा जो म्हणजे स्पेस मी इथे घेतलेला आहे ना, तर हा काही कारणांमुळे घेतलाय। कारण इन फ्युचर समजा आता माझं हे जुनच देवघर आहे जे आधी होतं आणि हे संपूर्ण सागाचं देवघर आहे। तर माझा विचार होता की इन फ्युचर समजा मला मंदिर मोठं करायचं असेल तर मला परत त्या गोष्टींची ऍडजस्टमेंट करायला नको, म्हणजे ही एक गोष्ट एकदाच बनेल, परत परत ती गोष्ट बनवायला नको। त्याच्या हिशोबाने मी हा स्पेस त्यांना मोठा बनवायला सांगितला होता की मोठं मंदिर देवघर आलं तरी तिथे ऍडजस्ट होईल व्यवस्थित। आणि त्यानंतर ही बघा, ही जी प्लेट त्यांनी इथे लावली आहे ना, ही खूप मस्त मोठी बघा किती बाहेर येते। म्हणजे ज्या आपण पूजा मांडतो, आता मी वेगवेगळ्या पूजा मांडते, तर समजा आपल्याला खाली पूजा मांडायच्या नसतील, चौरंगावर मांडायच्या नसतील, तर इथे किती मोठा स्पेस मिळाला, म्हणजे जेवढा तो टेबल आहे ना आतला तेवढा स्पेस तुम्हाला बाहेर मिळतोय। आणि त्यांनी इथे बघा चॅनल्स लावलेत, तर त्यामुळे ना ते ओढायला आतमध्ये ढकलायला एकदम इझी आहे। आणि जितकं तुम्हाला हे हलकं दिसतंय ना तितकं अजिबात हलकं नाही, ह्याचा वेट खूप जास्त है। ये इसका मतलब कितना रहेगा, मतलब वेट अगर बोलेंगे तो इसका वेट बोलेंगे तो कम से कम 50 kg के ऊपर होगा। 50 kg म्हणजे 50 किलोचं त्याचं फक्त सिर्फ नीचे का बॉक्स आहे, फक्त खालच्या बॉक्सचं वजन 50 किलो पर्यंत आहे। कारण उचलताना आम्हाला माहिती आहे, आम्ही स्वतः होतो तर बघितलंय की उचलताना 5-5, 6-6 जणांनी उचलले तरी ते उचललं जात नव्हतं, म्हणजे एवढं हेवी आहे ते। आणि जेवढं हेवी बनतं ना तर तेवढंच ते ड्युरेबल सुद्धा बनतं, की असं नाही की टेम्पररी बनवलंय आणि झालंय असं नाहीये, ते तुम्हाला लॉंग लाईफ साठी कामाला येणार। त्यानंतर खाली जे हे बॉक्स मी बनवून घेतलेत, तर हे बॉक्स सध्या मी इथे बघा आतमध्ये स्पेस बघा तुम्ही किती आहे। आता हे सध्या या सामानाकडे बघू नका कारण मी ते मला अजून चांगलं व्यवस्थित ऑर्गनाइज करायचंय, पण स्पेस आतमध्ये किती आहे। तर ह्या साईडचा एक माझ्याकडे पहिलं जे देवघर होतं त्याचा जो खालचा बॉक्स होता त्याला सिंगल बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये मग मला सगळ्याच गोष्टी खूप घुसवून ठेवायला लागायच्या। तर त्याच्या हिशोबाने मी विचार केला की एक साइड मी माझं जे पण अगरबत्ती म्हणा, तेल म्हणा किंवा आपले जे टिके असतात देवाचे किंवा बरंचसं काही छोटं मोठं सामान असतं तर ते मी इथे ऍडजस्ट करणार। आणि नेक्स्ट जो बॉक्स मी बनवून घेतलाय तर तो मला पुस्तकांसाठी हवा होता, की जे आपले सगळे ग्रंथ असतात, पुस्तकं असतात, तर आपण इथे कुठेही ठेवले तर त्यांचा अपमान होतो आणि कुठेही हातबोट सुद्धा लागतो। तर म्हणून मी जे रोजचं स्वामी चरित्र सारामृत किंवा इतर गुरुचरित्र सगळे ग्रंथ किंवा सगळे पुस्तकं मी देवाचे ह्या एकाच सेक्शन मध्ये ठेवते, म्हणजे आपल्या देवघराच्या खालीच ती पुस्तकं व्यवस्थित राहतात। तर अशा हिशोबाने मी हे 2
सेक्शन करून घेतले आणि ह्याच्यामध्ये मी डिवायडर्स टाकले नाहीत, कारण तुम्हाला जागा मग ऍक्सेस करायला भरपूर मिळते. तर म्हणून हे 2 ड्रॉवर्स मोठे इथे झाले. की म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझ्या यूजच्या हिशोबाने मी सांगते की समजा एवढं जर बनवलं ना तर तुम्हाला एक्स्ट्रा खरंच काहीच बनवायची गरज लागत नाही. या 2 बॉक्समध्ये तुमचं सगळं बरचसं देवपूजेचं जे पण काही सामान, पुस्तकं, सगळ्या गोष्टी माझ्या एकदम परफेक्ट अरेंज झाल्यात. आणि जे हे मी बनवलंय ते माझ्या यूजच्या हिशोबाने मी बनवलंय. तुमच्या घरातली जागा किती आहे किंवा तुम्हाला किती काही वस्तू लागतात तर तुम्ही त्याच्या हिशोबाने सुद्धा ही गोष्ट बनवू शकता. तर बऱ्याच जणांचं असा पण प्रश्न असेल की ताई एवढं मोठं देवघर का बनवलंयस तू? तर तुम्हाला तर माहिती आहे आपले पूजेचे जास्त व्हिडिओज असतात आणि म्हणजे व्हिडिओसाठी नाही, पहिली गोष्ट तर माझ्या स्वतःसाठी की मला पूजा करायला आवडते. पूजा करण्यासाठी मला किती स्पेस लागतो, कारण आता गेले 1 ते 1.5 वर्ष मी पूजेचे व्हिडिओ करते किंवा पूजा करते. तर त्याच्यामुळे एक अनुभव येतो आपल्याला की आपल्याला किती जागा पाहिजे, कसं ऑर्गनाइज राहील सगळ्या गोष्टी. कारण मागे जेव्हा तुम्ही बघितलं आधीच्या घरामध्ये कसं व्हायचं, मला जागा खूप कमी पडायची, मग त्याच्यामुळे पूजेची मांडणी व्यवस्थित करता येत नव्हती. तर त्याच्या हिशोबाने मी मंदिर थोडं म्हणजे देवघर मोठं केलं. आणि हा जो माझा महालक्ष्मी आईचा जो फोटो आहे हा मी पहिले माझ्या हॉलमध्ये लावला होता. तर जसं मला जे वास्तुतज्ञ आले होते आनंद जोशी सर, तर त्यांनी मला सांगितलं की देवाचे फोटोज किंवा देवाच्या मूर्त्या आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरलेल्या नसाव्या. त्याची पर्टिक्युलर एक जागा असावी जिथे तुमचं देवघर येतं, तिथेच तुमचे सगळे देव आले पाहिजेत. घरभर आपण कसेही काही प्रॉब्लेम्स असतात, काही बऱ्याचशा गोष्टी असतात, पण त्याच्यामुळे सगळीकडे देवांना हातबोट लागले जातात. आणि म्हणून त्याच्या हिशोबाने मी माझ्या सगळ्या गोष्टी एकत्र याव्या यासाठी मी देवघर थोडं मोठं केलं. आणि एक प्रश्न राहिला तो म्हणजे की स्वामी महाराजांच्या फोटोचा, तर इथे खाली मी तो सध्या अशा छोट्याशा टेबलवर ठेवलाय, पण त्याला साईडला जी फ्रेम आहे ना ती मी थोडीशी कट करून फोटो थोडासा छोटा करून मी तो इथे या साईडला ऍडजस्ट करणार आहे, म्हणजे की एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी येऊन जातात. तर नेक्स्ट गोष्ट असते ती म्हणजे की मंदिरामध्ये तुम्ही लाइटिंग्स पण तेवढ्याच महत्वाच्या असतात. आता आधीचं जे माझं देवघर होतं त्याच्यामध्ये बघा बॅक साईडला ॲक्रेलिक होतं आणि ओव्हरऑल ती लाईट पूर्ण येत होती. पण आता इथे थोडासा कन्सेप्ट चेंज करायचा होता मला, कारण देवीच्या फोटोमध्ये ऑलरेडी लाईट आहे, देवघरामध्ये लाईट आहे, त्यानंतर मी इथे वरती पण हे असं छोटंसं झुंबर सारखं लाईट लावलंय. तर माझा विचार असा आला की इतके सारे लाईट्स असतील आणि परत बॅकग्राऊंडला पण तेवढीच जर लाईट दिली तर खूप जास्त लाईट होतील आणि ते दिसायला कधीतरी खराब दिसतं. तर त्याच्यासाठी मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला असं मागून फक्त एक प्रोफाईल लाईट हवी आहे. पण या गोष्टी कशा असतात ना, ज्या लाईट्सचे तुम्हाला जे फिटिंग्स करायचे ते तुम्हाला बनवतानाच त्या गोष्टी आधीच तुम्हाला सांगाव्या लागतात. ये हम लोग ने जो किया है अभी पीछे लाइट का वगैरह, तो ये हमने बनाने के पहले ही आपको ये सब खाचा विचा ये सब बनाने से पहले खाचा करना पड़ता है. तर आता मी जसं केलं तसंच तुम्ही कराल असं पण जरुरी नाहीये. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बनवू शकता. पण फक्त एक गोष्ट त्यांच्याकडून मला कळली आहे की नंतर गोष्टी डिसाइड करून होत नाहीत. जेव्हा तुमची जी गोष्ट आहे ती बनत असते ना तर त्याच्या हिशोबाने त्यांना बऱ्याचशा प्रोव्हिजन करायला लागतात की कुठे होल करायचं आहे, कुठे त्यांना खाचा सोडायचा आहे किंवा काय. तर तुम्हाला जर बनवायचं असेल मंदिर तर तुमच्या ज्या रिक्वायरमेंट असतील त्या तुम्ही मंदिर बनवण्याच्या वेळेलाच त्यांना संपूर्ण सांगा की आम्हाला अशा प्रकारचं देवघर संपूर्णपणे बनवायचंय. तर आता सगळ्यात लास्ट आणि बेस्ट जी महत्वाची गोष्ट की जी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या मला कमेंट्स आल्या आणि तुम्हाला ऐकायचंच आहे, तर मंदिराला ताई टोटल तुला खर्च किती आला? तर मी फक्त आप मुझे बताइए, आता ज्यांनी बनवलंय ना मी त्यांनाच विचारते की मंदिर का अपना मतलब ये मंदिर पकड़ के पूरा अगर बनाएंगे कोई सेम मंदिर बनाएंगे तो उनको लगभग कितना कॉस्ट आएगा, कितना खर्चा आ सकता है? ये मंदिर में और पहले वाले मंदिर में बहुत फर्क है. बराबर. पहले वाला मंदिर था वो 2.5 फुट ही था, 5 फुट हाइट था और उसका डीप भी कम था, 22 इंच का हम लोग डीप रखे थे. बराबर. अभी इसमें कैसा हो गया, इसका मंदिर का हमारा कॉस्ट कितना था? जो पहले वाला मंदिर का कॉस्ट था वो 40 था. 40,000 रुपये होते आधीच्या मंदिराचे, म्हणजे विथ मंदिर, फक्त बाहेरचा साचा नाही, विथ मंदिर ते तुम्हाला खर्च सांगतायत. ठीक है. उसके बाद अभी इसमें क्या हुआ है कि ये मटेरियल भी बोलेंगे तो मरीन अपन डाले हैं. बराबर. उसके बाद इसका जो डीप है वो सीधा डबल है. बराबर. वो मंदिर के सीधा डबल डीप है, क्योंकि ये 3.25 फुट का डीप में बना है. बराबर. और
उसके बाद ये क्या हो गया कि कांच जो है वो भी थोड़ा अच्छे क्वालिटी के हैं बराबर। और ये मंदिर के साथ में ना इसका आपको 65 तक जाएगा, खर्चा जाता है। ये तो आपके लिए है, बस चल रहा है तो चल रहा है, बराबर। ऐसा है, क्योंकि इसमें तो कमाने वाली काम है नहीं। म्हणजे नियर बाय ते तुम्हाला सांगतायत की 65 पर्यंत खर्च जाऊ शकतो। त्यात पण तुमचं आणखीन जर काही रिक्वायरमेंट असेल किंवा आणखीन काही कमी जरी झालं तर कॉस्ट त्याच्यानुसार चेंज होते, जसं तुमचं मटेरियल चेंज होतं। आता मी जे मटेरियल यूज केलंय त्यांनी याच्यामध्ये मरीन जो प्लाय आहे तो मरीन प्लाय खूप महाग आहे, कारण तो तेवढाच ड्युरेबल आहे। माझं म्हणणं होतं की एकदाच बनेल गोष्ट पण चांगली बनेल आणि परफेक्ट ड्युरेबल बनेल, तर ह्याच्या हिशोबाने मी त्यांना सांगितलं होतं, कारण माझं ओव्हरऑल सगळं काम होतं, फक्त एकच देवघराचं काम नव्हतं। तर माझ्या पूर्ण घराच्या इंटिरियर सोबत त्याच्यामध्ये हे काम झालंय। आणि काय होतं ना त्याच्यामध्ये पण बघा, आपण एकदम होलसेलमध्ये जेव्हा वस्तू घेतो तर तेव्हा त्याच्यामध्ये काही फरक पडतो, अशाही बऱ्याचशा गोष्टी असतात। पण एक तुम्हाला लमसम अंदाज येण्यासाठी मी सांगते की 65 पर्यंत त्यांनी सांगितले की मंदिराची टोटल कॉस्ट जाते। एक गोष्ट अजून तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटेल की एवढा खर्च मंदिरासाठी किंवा देवघरासाठी, तर मी तुम्हाला सांगेन की हे जे माझं सागाचं जे मंदिर आहे, जे एवढंच मंदिर तुम्हाला दिसतंय ना, हे मंदिर सुरुवातीला जेव्हा मला बनवायचं होतं देवघर, तेव्हा मी सर्च केलं होतं, तर ऑनलाईन मध्ये एवढ्याच मंदिराची प्राइस लाख रुपयापर्यंत दिसत होती मला। आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला मला सांगायची की विश्वास, की जे आता मी स्वतः वापरलेत गोष्टी आणि मला आता त्याचा अनुभव आला, तर मी रोज जरी पाण्याने जरी पुसलं ना तरी ते लाकूड खराब होत नाही। खूप जणांनी हे विचारलं होतं। आणि दुसरी गोष्ट जी म्हणजे तुम्ही विचारलं की उंबरट्यावरती सुद्धा तू लेपण करतेस तर पाण्याचा त्याचाच भाग येतो तर लाकूड खराब होत नाही का, तर हाच ट्रस्ट असतो। म्हणजे तुम्ही प्युअर जेव्हा वस्तू वापरता ना, प्युअर वस्तूवरती सागावरती जेव्हा हळदीचं लेपण होतं तेव्हा तो लाकूड आणखीन चांगला होतो। माझा जो आधीच्या घरातला सुद्धा उंबरटा आहे आणि आत्ताचा सुद्धा तुम्ही उंबरटा बघा की अजिबात लाकूड कधीही एवढं मी त्याच्यावरती एवढ्या वेळा लेपण केलंय पण ते लाकूड अजिबात खराब झालेलं नाहीये। तर तुम्ही जेव्हा एवढे पैसे एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा ती जर वस्तूच ओरिजिनल नसेल, तेव्हा जर ते लाकूडच ओरिजिनल नसेल तर मग एवढा पैसा देण्याचा काय अर्थ नाही राहत। म्हणून बाहेर कुठेतरी मी विश्वास ठेवू, त्यांच्यावर ट्रस्ट करू, मी खूप जास्त पैसे खर्च करून ती गोष्ट आणू, त्यापेक्षा मी ज्यांना ओळखते, ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, तर त्यांच्याकडूनच म्हणून मी ती संपूर्ण गोष्ट बनवून घेतली की जी मला माहिती आहे की 100 काय 200% ती गोष्ट तेवढीच खरी आहे। आणि तुम्हाला याच्यासाठी मी या गोष्टी सांगते, रेकमेंड करते की मला जी गोष्ट चांगली मिळाली आहे ती तुमच्यापर्यंत पण चांगली गोष्ट पोचावी। आणि हा आपला देवघराचा भाग आहे, म्हणजे आपला हा देवांचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये कुठलीही गफलत नसावी असं मला तरी पर्सनली वाटतं। तर म्हणून पूर्ण मंदिराचे जे स्पेसिफिकेशन आहे, जे डिटेल्स आहेत, त्या गोष्टी तुम्हाला। आणखीन एक गोष्ट तुम्ही विचारली होती की ताई घंटी तू कितीला घेतली, तर ही बघा, ही खूप मोठी घंटी आहे आणि खूप बऱ्यापैकी ही जड घंटी आहे। त्या घंटीचा आवाजावरून तुम्हाला समजेल की घंटी किती जड आहे। तर ही घंटी जवळपास मला 550, 560 का 550 पर्यंत पडली होती। आणि ह्या ज्या छोट्या छोट्या घंट्या ज्या 2 ते 2.5 इंचाच्या या घंट्या आहेत, तर ह्या 260 का 250 पर्यंत मला या पडल्या होत्या। ह्याला अजून मी मेटल पॉलिशिंग केलं नाहीये। मेटल पॉलिशिंगचे आपल्याला एक्स्ट्रा पैसे लागतात, पण आपल्याला ते क्लीन करावे लागत नाहीत, काळ्या पडत नाहीत, त्याच्यासाठी पॉलिशिंग असतं, तर ते मी अजून केलं नाहीये, ते मला करायचंय। तर अशा प्रकारे ओव्हरऑल म्हणजे जो खर्च आहे, आता सध्या मी मंदिर माझं तेच आहे म्हणून माझं बाकी गोष्टींमध्ये ऍडजस्ट झालं। पण ज्यांना मंदिर देवघर बनवायचं आहे आणि त्यांना असे खूप सारे डिटेल्स हवे होते, डिटेलमध्ये हवे होते, तर आज मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये मंदिराचे डिटेल्स दिलेत। आणि और अगर किसी को कुछ चेंजेस करके भी चाहिए रहेंगे इसमें तो वो भी मिलेगा, कर सकते हैं ना, कर सकते हैं आराम से। उनका जैसा रिक्वायरमेंट रहेगा कि हमको छोटा चाहिए, बड़ा चाहिए, हाँ, या फिर और कुछ चाहिए, तो और मंदिर अगर डिजाइन चाहिए अलग। इतना ही मैं बोल रही हूँ, अगर इतना ही सेम मंदिर हमें बनाना है तो कितने टाइम में उनको मिलेगा वो टाइम? कम से कम 20 दिन लगेगा। 20 दिन का टाइम जाएगा, 1 महीना पकडून चला तुम्ही, कारण काही ना काही असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात। अकेला अगर इसको लेंगे तो, हाँ, अकेले के लिए बोल रहा हूँ। हाँ, अगर सिंगल मंदिर अगर बनाना होगा तो कम से कम 20 दिन लगेगा। अच्छा, ऐसा है। ओके। सिर्फ ये अंदर का मंदिर, ये मंदिर पूरा मंदिर, सेट। अच्छा,
मग पूर्ण जर तुम्हाला देवघर अशा पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्हाला ते सांगतायत 20 दिवस, पण तरी पण तुम्ही 1 महिना पकडून चला की आपल्याला एका महिन्यामध्ये एवढं सगळं मंदिर काम पूर्ण पर्टिक्युलरली बनवून. आणि या घंट्या कुठून घेतल्या ते पण तुम्ही बऱ्याचदा विचारतायत. तर घंट्या कल्याण वेस्टला जे पितळेचं भांड्यांचं वगैरे मोठं मार्केट आहे, तर तिथे तुम्हाला कुठेही या घंट्या इझिली अवेलेबल होतात. तर मी कल्याण वेस्ट वरून घेतल्यात. आणि एक गोष्ट जी मला म्हणजे बोलावीशी वाटते की ती म्हणजे की रेडीमेड आपण जेव्हा मंदिर घेतो तर तेव्हा साईज किंवा या बाकीच्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात घरामध्ये, पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्रॉपर बनवून घेता ना, तर तेव्हा तुमच्या घराची जी साईज आहे, तुमच्या घरामध्ये किती जागा आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टी बरोबर प्रॉपर त्या गोष्टीमध्ये ऍडजस्ट होतात. तर म्हणून हा एक फरक असतो की मंदिर म्हणजे आपण बनवून घेणं आणि रेडीमेड घेणं याच्यामध्ये हा एक फरक असतो. प्लस रेडीमेड मध्ये तुम्हाला माहिती नाही की त्यांनी आतमध्ये खरंच काय सामान वापरलेलं आहे, आणि इथेही तुम्हाला शाश्वती मिळू शकते की जेही तुम्हाला मिळेल ते खरंच चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर असा आजचा हा आपला देवघराचा प्रॉपर जे मी देवघर बनवलंय तर ते देवघराचा व्हिडिओ, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगितले. आणि जर यांचा नंबर, यांचं नाव आहे छोटेलाल विश्वकर्माजी, आणि यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिला आहे. इथे ब्लिंक सुद्धा होत असेल. तुम्हाला काहीही देवघराच्या बाबतीत अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना नक्कीच त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. ज्यांना ऑर्डर करायची आहे मंदिराची ते तुम्ही ऑर्डरही करू शकता. तो थँक्यू सो मच की ते स्पेशली मी त्यांना बोलवले या गोष्टीसाठी की आपण मंदिराचे जे डिटेल्स आहेत ते त्यांना प्रॉपरली सांगूया, कारण काही बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या माझ्याकडून पोहोचत नाही, त्यांच्यापासून तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकतात. तर म्हणून नक्की या गोष्टींचा म्हणजे विचार करा. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि आजचा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.